आता बातम्या पाहणार आहोत राजकीय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात। विष्णू चाटेवर हत्या आणि खंडणीचा आरोप। हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर। हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यात फोन म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर। संदीप क्षीरसागर यांचा आरोप। शरद पवार शनिवारी 21 तारखेला मस्साजोग गावाला भेट देणार। पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंची माहिती। शरद पवार पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। परभणीतील कृत्य जाणीवपूर्वक केलं गेलं। पवार नावाचा व्यक्ती मनोरुग्ण नाही। ज्या डॉक्टरांनी माथे फिरवू ठरवलं त्याची चौकशी करा। प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप। शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अजित पवारांच्या भेटीला। अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्यानं शुभेच्छा देण्यासाठी भेट। शरद पवारांची कधीही साथ सोडणार नाही शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदे उगाच अजित पवारांची भेट घेणार नाहीत। विरोधी पक्षाच्या बाकावर आता जीव रमत नाही असं शिंदेंनी मला सांगितलं। अमोल मिटकरींचा दावा। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट। शेतकऱ्यांनी आणलेली डाळिंबई मोदींना भेट दिली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक संपन्न। केंद्रात आणि राज्यात एकच सरकार त्यामुळे बेळगावचा प्रश्न लवकरच सोडवण्याची मागणी। फडणवीसांकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन। कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न। अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही। अधिवेशन 21 डिसेंबरलाच संपणार। विदर्भ मराठवाड्यावर 2 दिवस विशेष चर्चा घेण्याचा विरोधकांचा प्रस्ताव।